एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आउटडेटेड झाला आहे पण ऐतिहासिक असल्यामुळे प्रश्न विचारू शकतात इकॉनॉमी मध्ये, आणि म्हणून आजचा टॉपिक तो काय आहे, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, राष्ट्रीय विकास परिषद है ना। तर आज आपण काय बघणार आहोत, तर राष्ट्रीय विकास परिषद याची निर्मिती कशी झाली, केव्हा झाली, त्याच्यानंतर याचे उद्दिष्ट काय होते, याची कार्य काय होती, याची संरचना काय होती, बरोबर आहे। आणि आता काय स्थिती आहे, म्हणजे भिष्क्याव झालं का टिकून आहे, काय परिस्थिती आहे बाबा, ते आज आपण बघणार। पण बघण्यापूर्वी तुम्हाला नेहमीच प्रमाणे माताळता कार्ड सांगाड तुम्हाला दोन प्रश्न यास हा तुम्हाला का सांगायचं बा, तर दोन प्रश्न सांगतोय तुमच्या डोक्यात घुसवासाठी, तर बघून घेऊया है ना। इथे टायटल मस्त पैकी लिहिलाय मी, बघा टायटल, सहकारी संघ राज्यवाद कोऑपरेटिव्ह फेडरलिझम। सांगतो पुढं काय आहे। तर पहिले प्रश्न घुसवा डोक्यात, राष्ट्रीय विकास परिषद होती म्हणते बा, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल वॉज काय होतं, असंवैधानिक नॉन कॉन्स्टिट्युशनल, ब अवैधानिक नॉन स्टॅट्युटरी, क अकार्यकारी नॉन एक्झिक्युटिव्ह, काय आहे ते तुम्हाला सांगायचं। ओके ठीक आहे। दुसरा प्रश्न, राष्ट्रीय विकास परिषदेची अंतिम बैठक कोणती, विच इज द लास्ट मीटिंग ऑफ द नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल। 55, 56, 57, 58 हे असेच राहते एमपीएससी मध्ये है ना। 10 वाजता जन्मला की 11 वाजता का 12 वाजता का 13 वाजता, आमच्या वेळेत तर असे भारी राहत होते है ना। 24 एप्रिल, 25 एप्रिल, 26 एप्रिल, 27 सांगा तुम्ही, मायाला काय तर असो ठीक आहे। आपण पाहूया आता आधी पहिल्यांदा की याचा जन्म झाला कसा, हाऊ द एनडीसी वॉज क्रिएटेड। तर प्लॅनिंग कमिशन बनलं, प्लॅनिंग कमिशन बनल्यावर डेलिबरेशन झालं, पहिला फायर प्लॅन बनवला, पहिला फायर प्लॅन बनवताना फायर प्लॅन मध्येच जाणीव झाली, कारण त्या वेळात जे काही सत्ताधारी होते, रुलिंग पार्टीमध्ये होते, ते लार्जर दॅन लाईफचे व्यक्ती होते, पंडित जवाहरलाल नेहरू म्हणा कुणी कुणी, आणि त्याच्यामुळे त्यांचं विजन खूपच ब्रॉड होतं। ते केवळ खुर्च्या गरम करायला आले नव्हते, त्यांना देशाचं कल्याण करायचं होतं। मग त्यांना लक्षात आलं की बाबा मी प्लॅनिंग कमिशन बनवला, आता बनवला पण हा प्लॅन कोणासाठी, देशासाठी। देश काय आहे, राज्यांचा देश बनलाय बाबा, देश कशाचा बनलाय, राज्यांचा देश बनलाय, आणि राज्यात लोक राहतात, संघराज्यात मग युनियन मध्ये नाही राहत, युनियन मध्ये नाही राहत है ना, स्टेट्स मध्ये राहतात। मग राज्यामध्ये लोक राहतात, लोकांचंच कल्याण करायचं आहे, त्याच्यासाठी योजना बनवायच्या। राज्य आहेत कुठं, राज्य आहेत कुठं, इथं तर कोणी बसले दिसलं नाही, आपणच 2-4 जण। चिंता वाढली, आणि चिंता वाढून म्हणलं बाबा नाही आता काहीतरी करावं लागेल, राज्यांना बी बोलवा लागेल, बाबा योजना बनवतो तर तुम्हाला जमते का, सूट होते का तुम्हाला काही वेगळं पाहिजे, तुमचं काही मागणी आहे का, कारण मला तर काही माहित नाही, मी तर माया याच्यानं बसलो बाबा लिहित बसलो, माय स्टोरी तुमची स्टोरी होईल का, हा विचार झाला। आणि हा विचारातूनच फर्स्ट फायर प्लॅन त्याच्यामध्येच नमूद करण्यात आलं, देर इज अ नीड ऑफ है ना सम सॉर्ट ऑफ द पार्टिसिपेशन ऑफ स्टेट्स, राज्यांचा सहभाग झालाच पाहिजे, आणि त्यासाठी एक इन्स्टिट्यूशन है ना, इन्स्टिट्यूशन असलंच पाहिजे, असं फर्स्ट फायर प्लॅन मध्ये म्हटलं। पहा फर्स्ट फायर प्लॅन मध्ये काय म्हणलं, इन अ कंट्री ऑफ द साइज ऑफ इंडिया है ना, सब कॉन्टिनेंट म्हणतो ना, साइज ऑफ इंडिया है ना, वेअर द स्टेट्स, तिथे राज्य पण आहेत है ना, तिथे राज्य पण आहेत है ना, अंडर द कॉन्स्टिट्यूशन, त्या राज्य काय आहेत, कसे आहेत, अंडर द कॉन्स्टिट्यूशन फुल विथ फुल ऑटोनॉमी आहे, राज्यांना फंक्शनल ऑटोनॉमी फुल दिलेली आहे कार्य करायला। मग कार्य करायला दिले आहे, लोक कल्याणाकरता दिले आहे, संविधानाचं पालन करायचं आहे त्यांना, आणि त्यांची दंडगुल असं कसं होईल, within their own sphere of duties. It is necessary to have a forum such as a National Development Council at which from time to time the Prime Minister of India and the Chief Minister of States can review the working of the plan and its various aspects. किती मोठं विजन ठेवून फर्स्ट फायर प्लॅन बनवला,
मागणी फर्स्ट फायर प्लॅन मध्येच दिसते आपल्याला की बाबा रिव्ह्यू घ्यावं लागन. संविधानिक दृष्टिकोनातून जर बघितलं, बघा किती महत्वाचं, संविधानिक दृष्टिकोनातून बघितलं तर राज्यांचा सहभाग असलाच पाहिजे. देअर हॅज टू बी कोऑपरेशन ऑफ द स्टेट. इंडिया इज अ फेडरल कंट्री and there has to be cooperation of the states, and therefore there is a new concept arise through the NDC called as a cooperative federalism. संघ राज्य सहकारवाद है ना, गेटिंग द पॉइंट. आणि असं सहकार जे आहे ते सहकार व्हावं याच्यासाठी नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. मग फर्स्ट फायर प्लॅन म्हणला बनवा रे बाबा, तर मग बनवला. 6 ऑगस्ट 1952 ला रिझॉल्युशन, कसं एक्झिक्युटिव्ह रिझॉल्युशन, संसदेमध्ये ठेवलं का नाही, प्लॅनिंग कमिशन होता का नाही, मग हे बी नाही. मग एक्झिक्युटिव्ह कॅबिनेटचं रिझॉल्युशन झालं, GR काढला 6 ऑगस्ट 1952 ला, आणि मग एनडीसी फॉर्म झाला. तर एनडीसीची निर्मिती 6 ऑगस्ट 1952. कसं आहे, असंविधानिक अवैधानिक आहे, अकार्यकारी पण आहे, कुठलं काम करत नाही, रिव्ह्यू घेते, रिव्ह्यूविंग आहे है ना, रिव्ह्यूविंग आहे, प्लॅनचं अवलोकन करते ते. गेटिंग द पॉइंट राईट. तर म्हणजेच आपल्याला काय दिसतंय की इट वॉज अ नॉन कॉन्स्टिट्युशनल, नॉन स्टॅट्युटरी बॉडी, नॉन एक्झिक्युटिव्ह बॉडी. इट वॉज अ रिव्ह्यूविंग बॉडी, अवलोकन करणारी एक संस्था ही आपल्याला दिसून येते. पण याच्यामध्ये राज्यांचं सहकार्य होत आहे, म्हणून खऱ्या अर्थानं इट वॉज अ फेडरल इन्स्टिट्यूशन. इट वॉज अ फेडरल इन्स्टिट्यूशन. Planning Commission was a union's institution. It was not a institution of a whole nation. सर्व भारताचं होतं का नाही. ओके, ठीक आहे. आता संरचना बघूया. संरचना फोटो हाच आहे, कारण की नंतर घेतलेच नाही बाबा, घेतलाच नाही एनडीसी, आता असं लटकत आहे त्याच्यामुळे. तर असो, संरचना कंपोजिशन. चेअरमन कोण, प्राईम मिनिस्टर, एक्स ऑफिशियो प्रधानमंत्री. त्यानंतर मेंबर्स कोण, तर 2 राहतील, एक्स ऑफिशियो आणि इन्व्हायटी. एक्स ऑफिशियो मध्ये कोण, ऑल युनियन कॅबिनेट मिनिस्टर्स. लक्षात ठेवा, ऑल युनियन कॅबिनेट, कॅबिनेट मंत्री. दुसरा आहे चीफ मिनिस्टर्स ऑफ ऑल स्टेट्स, सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री. आणि ज्या युनियन टेरिटोरीमध्ये लेजिस्लेचर आहे त्यांचे सुद्धा मुख्यमंत्री. आणि ज्या युनियन टेरिटोरीमध्ये लेजिस्लेचर नाही त्यांचे ऍडमिनिस्ट्रेटर्स. ओके, ठीक आहे. त्यानंतर मेंबर ऑफ नीती आयोग किंवा अर्सवाईल प्लॅनिंग कमिशन, योजना आयोगाचे किंवा नीती आयोगाचे सर्वच सदस्य. आणि मिनिस्टर ऑफ स्टेट्स विथ इंडिपेंडंट चार्ज, त्यांना एकदम इंडिपेंडंट चार्ज अशा मिनिस्टर ऑफ स्टेटच्या रँकचे असतील त्यांना विशेष बोलावल्या जाते. इन्व्हायटी आहेत, एक्स ऑफिशियो नाही, दरवेळेस येऊन बसतील असं नाही, बोलवलं तर जातील, नाही बोलवलं तर पत्रिका नाही ना, यांना पत्रिका, यांना पत्रिकाचे नाही, बिना पत्रिकाचे, हे घरचे लोक, हा बाहेरचा. ठीक आहे. सेक्रेटरी कोण असेल, तर सेक्रेटरी ऑफ नीती आयोग म्हणजे सेक्रेटरी ऑफ प्लॅनिंग कमिशन इज अ सेक्रेटरी ऑफ एनडीसी. 2 कशाला बनवायचे बा, वर्षातून 1 वेळा 2 वेळाच भरते म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया याची उद्दिष्टे. काय आहे, ऑब्जेक्टिव्ह, उद्दिष्टे खूप महत्वाचं आहे. पहिलं, योजनाची अंमलबजावणी करायची आहे. इम्प्लिमेंट कुठे करणार, राज्यामध्येच. मग राज्यामध्ये करणार तर राज्याचं काय लागेल, सहकार्य. काय लागेल, सहकार्य. सो द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, योजना अंमलबजावणीमध्ये राज्यांचे सहकार्य निश्चित करणे. टू सेक्युअर अ कोऑपरेशन ऑफ द स्टेट्स इन द एक्झिक्युशन ऑफ द प्लॅन. नाहीतर राज्यांच्या सहकार्याविना शक्य आहे का योजनांची अंमलबजावणी करणे, प्लॅनच्या, नाही, शक्य नाही. दुसरं, योजनेच्या समर्थनार्थ राष्ट्राचे प्रयत्न आणि संसाधने बळकट करणे आणि गतिशील करणे. टू स्ट्रेंथन अँड मोबिलाइज द एफर्ट्स अँड रिसोर्सेस ऑफ द नेशन इन सपोर्ट ऑफ द प्लॅन. जेवढे काही रिसोर्स, संसाधन असतील, जेवढे काही बाबी असतील त्या बिलकुल त्याच्याकडे झोकून द्यायच्या आणि त्या अशा गतिमान करायच्या की जेणेकरून त्याला योजनेला पाठबळ मिळेल, त्याला सपोर्ट मिळेल. तिसरं, सर्व महत्वाच्या क्षेत्रात समान आर्थिक धोरणांना प्रोत्साहन देणे. संपूर्ण देशाचं कल्याण करायचं आहे, म्हणजे प्रत्येक राज्यांचं कल्याण करायचं आहे. जेव्हा आपण भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याला काय दिसतं, काही राज्य विकसित होती, विकासाच्या वेगळ्या टप्प्यावर होती, काही राज्य मागासलेली होती. आता आपण बघतोय भारताला जर आपण क्लासिफाईड करायला गेलो मोस्ट बॅकवर्ड स्टेट्स तर त्याला आपण बिमारू स्टेट्स म्हणतो, है ना.
बिमारू 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 स्टेट्स म्हणतो असे. बिहार है ना, बिहार आहे, त्यानंतर मध्य प्रदेश है ना, ओरिसा आहे, बिमारो है ना, ओरिसा वगैरे असे पकडून घ्या. राजस्थान आहे. तर हे काय आहेत, आंध्राचा काही भाग आहे. हे काय आहेत, मागासलेले आहेत. मग सर्व क्षेत्राच्या जर समान आर्थिक धोरणांना जर प्रोत्साहन दिलं तर सर्वच क्षेत्रांचा विकास होईल, सर्वच राज्यांचा विकास होईल आणि समतोल विकास होणं हा याचा एक महत्वाचा उद्देश होता. बॅलन्स्ड डेव्हलपमेंट. बॅलन्स डेव्हलपमेंटमुळे काय होईल, इनइक्वॅलिटी जर राहिली तर आपल्याला सोशिओ इकॉनॉमिक पॉलिटिकल प्रॉब्लेम्स दिसून येतात, मायग्रेशन दिसून येतं, फोर्स मायग्रेशन, ह्या गोष्टी होणार नाही याच्यासाठी म्हणून. ओके, देशाच्या सर्व भागांच्या संतुलित आणि जलद विकास सुनिश्चित करणे, सर्व क्षेत्रांना आणि सर्व भागांना. सर्व क्षेत्र म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वार्टरनरी, सर्व क्षेत्र आणि सर्व राज्यांना, सर्व भागांचा संतुलित विकास करणे. बॅलन्स्ड डेव्हलपमेंट ऑफ ऑल स्टेट्स अँड बॅलन्स्ड डेव्हलपमेंट ऑफ ऑल सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी, है ना. म्हणजे शेतकरी सुद्धा मस्त कारनं फिरू शकला पाहिजे जसा IT प्रोफेशनल फिरते, आणि बिहारच्या बी मस्त ताज हॉटेलमध्ये जाऊ शकला पाहिजे जसं बॉम्बेच्या जाते. असं लक्षात आलं का? ओके, चला आता आपण बघूया त्याची कार्य, फंक्शन्स त्याच्याच रिलेटेड आहेत. एक एक बघूया. राष्ट्रीय योजना तयार करण्याकरता मार्गदर्शक तत्वे काय काम करते, पहिल्यांदा गाईडलाईन बनवते. कसं राहील बाबा, तुझा प्लॅन बनवायचा आहे तर कसा बनवशील, डायरेक्शन देते. हे डायरेक्टर आहे, NDC काय डायरेक्टर आहे, डायरेक्शन देते, असं असं पाहिजे. मग प्लॅनिंग करून ठीक आहे म्हणते, मी बनवतो. हा, मग ते काम करते. मग पूर्वीच्या योजना तयार केलेल्या राष्ट्रीय योजनांचा विचार करणे, मग कन्सिडर. आता बनवलाच बापू प्लॅनिंग कमिशनना किंवा आणि इकडे मग आणलास तू, आता पाहू दे मला कसा बनवलास, मी तुला तर गाईडलाईन दिलं होतो है ना. म्हणजे डायरेक्टर हा आहे, आता त्या डायरेक्शन झाल्यावर आता पाहते पिक्चर बरोबर बनला की नाही बनला, नाही बनला तर मग है ना, म्हणजे रिव्ह्यू घेते. विकास कामावर परिणाम करणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक धोरणांच्या महत्वपूर्ण प्रश्नांवर विचार करते है ना. इट कन्सिडर द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ द सोशिओ इकॉनॉमिक पॉलिसी, जे विकासाला परिणाम करतात अशा सर्व सामाजिक आर्थिक योजना ज्या आहेत त्याचाही तो विचार करतो. त्याच्यानंतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी संसाधनांचे मूल्यांकन करणे आणि त्यांना चालना देण्यासाठी उपाययोजना सुचविणे. टू मेक द असेसमेंट ऑफ द रिसोर्सेस फॉर द प्लॅन इम्प्लिमेंटेशन अँड सजेस्ट द मेजर्स फॉर ऑग्युमेंटिंग देम, है ना. काय संसाधन आहेत, कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे, कशा प्रकारे त्याचा वापर करायला पाहिजे, कशी जास्त उपयोगिता त्याची वाढेल, या सर्वांचा विचार तो करतो आणि प्लॅनिंग कमिशनला तो गाईडलाईन देतो. वेळोवेळी योजनांच्या कामाचा आढावा घेणे, रिव्ह्यू है ना, आणि राष्ट्रीय योजने निश्चित केलेली उद्दिष्टे आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची शिफारस तो करतोय है ना. म्हणजे ऍडवायझरी आहे, शिफारस करते, ऍडवायझरी आहे, रिव्ह्यू आहे, अवलोकन समिती आहे, अवलोकन परिषद आहे आणि सोबतच ऍडवायझरी सुद्धा आहे. टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ द प्लॅन फ्रॉम टाइम टू टाइम. आता योजना राबवण्यात आली, राबवल्यावर पाहावं लागेल बरोबर चालली नाही चालली, मग कुठं चुकलं बा, कुठं काय झालं, कसं दुरुस्त करायला पाहिजे, हे सर्व सजेशन देण्याचे काम कोण करते, NDC, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. गेटिंग द पॉइंट? ओके. आता आपण पाहूया कसा काय प्लॅन जात होता. पहिल्यांदा प्लॅनिंग कमिशन म्हणजे आताचा नीती आयोग काय करते, प्लॅन बनवते. कोणाच्या आधारावर, याने जे डायरेक्शन दिलेले आहेत, गाईडलाईन जे आहेत या गाईडलाईनच्या आधारावर काम करते. एकदा प्लॅनिंग कमिशनने प्लॅन बनवला की कॅबिनेटमध्ये येते, कॅबिनेटमध्ये अप्रुव्हल मिळते. कॅबिनेटचा अप्रुव्हल म्हणजे सेंट्रलचा अप्रुव्हल, सेंट्रल कॅबिनेट. सेंट्रल अप्रुव्हल झाल्यावर ते NDCला म्हणजे राज्यांचा सहभाग असला पाहिजे म्हणून मग याच्यात ऍक्सेप्टन्स होते, मान्यता. ओके बा, हो नाही कमी जास्त आम्हाला असं नाही भेटलं, तसा झगडे फसाद जे काय भांडणं वगैरे ते ठीक आहे. इथे काय होते, कोऑपरेशन. एकदा मान्यता मिळाली ते इम्प्लिमेंटेशनला काही प्रॉब्लेम आहे का, नाही, काही प्रॉब्लेम नाही. मग ते जाते पार्लमेंटमध्ये, पार्लमेंट मधून याचं अप्रेझल होतं, रिव्ह्यू होतो, काय आहे काय नाही, बरोबर होले हो नाहीले नाही. मान्यता एकदा मिळाली तर मग ऑफिशियल गॅजेट आणि इम्प्लिमेंटेशन सुरू होतं. इम्प्लिमेंटेशन सुरू होताना मग काय, NDC काय करते, रिव्ह्यू, मिड टर्म रिव्ह्यू घेते. रिव्ह्यू घेऊन काय करते, सजेशन, ऍडवाइस, सजेशन, ऍडवाइस. ओके, ठीक आहे. आता आपण बघूया थोडसा फॅक्ट्स आहेत. हे फॅक्ट्स,
प्रथम बैठक, कारण की फॅक्ट्स विचारतात, ही अडचण येते, बरेच वेळा फॅक्ट्स आपल्याजवळ एकत्रित राहत नाही आणि मग बाउन्स होतं. प्रथम बैठक पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती 8 आणि 9 नोव्हेंबर 1952. 8 आणि 9 नोव्हेंबर 1952. अंतिम बैठक डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती 27 डिसेंबर 2012 याचं इनॉग्रेशन झालं होतं. बरोबर आहे, राईट. कोणता प्लॅन होता? 2012 ते 17चा प्लॅन इथे डिस्कस करण्यात आला होता आणि भरली कुठे होती? म्हणून एमपीएससी साठी महत्वाचं आहे, विधान भवन मुंबईमध्ये ही बैठक भरलेली होती. ओके, हा थोडा छोटासा फॅक्ट लक्षात ठेवा. आता याच्यावर क्रिटिसिझम कधी मेन्सच्या दृष्टिकोनातून, एमपीएससी किंवा युपीएससीच्या मेन्सच्या दृष्टिकोनातून, म्हणून क्रिटिसिझम समजून घेऊ. एम ब्रिचर जे आहे त्यांनी काय म्हणतात, रेग्युलेटेड द प्लॅनिंग कमिशन. प्लॅनिंग कमिशनला अशा प्रकारे रेग्युलेट केलं टू द स्टॅटस ऑफ रिसर्च आर्म. त्याला प्लॅनिंग कमिशनला रिसर्च आर्म बनवलं. तू आपण रिसर्च कर, मी गाईडलाईन दिलो, कर आता. बरोबर नाही झालं, हे घे ऍडवाइस, पुन्हा बनव. म्हणजे त्याला स्टुडंट बनवून टाकलं. ठीक आहे. के संतानम काय म्हणते, सुपर कॅबिनेट आहे म्हणते, कॅबिनेटच्या वर, कारण की याच्या एक्सेप्टन्स शिवाय प्लॅन मंजूर होत नव्हता. म्हणजे कॅबिनेटने मंजूर दिली तरी फायदा होत होता का? नाही, म्हणून सुपर कॅबिनेट. एच.एम. पटेल सुपेरियर टू द प्लॅनिंग कमिशन, कारण की प्लॅनिंगने बनवल्यानंतर हा त्याला नकार देऊ शकत होता, कारण याचं एक्सेप्टन्स महत्वाचं होतं. एनडीसीच्या एक्सेप्टन्स शिवाय पार्लमेंटमध्ये ते सादर करता येत नव्हतं, म्हणजे सुपेरियर टू द प्लॅनिंग कमिशन. एपी जैन म्हणतात, एन्क्रोचेस द फंक्शन ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. इन जनरल इम्प्लिमेंटेशन कोण करतं? है ना, मंत्री करतात, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स करतात. पण हे जोपर्यंत मंजुरी होत नाही, एक्सेप्टन्स होत नाही याच्याकडनं, एनडीसी कडनं, तोपर्यंत काउन्सिल ऑफ मिनिस्टर काही करू शकत नव्हते. सोबत याचं मिड टर्म रिव्ह्यू पण घेतो. जे यांचं काम आहे हे फीडबॅक द्यायचं, ते देणारच नाही. म्हणजे एक्झिक्युटिव्हचा पॉवर सुद्धा त्यांनी घेऊन टाकला होता. सरकारी कमिशन मात्र याच्याबद्दल खूप पॉझिटिव्ह बोलते. ती म्हणते की एनडीसी जे आहे, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, शुड गिव्ह द कॉन्स्टिट्युशनल स्टॅटस, है ना, अंडर द आर्टिकल 263 अँड रिनेम्ड ॲज अ नॅशनल इकॉनॉमिक अँड डेव्हलपमेंट काउन्सिल. काय? नॅशनल इकॉनॉमिक अँड डेव्हलपमेंट काउन्सिल. कशाला म्हटलंय? बिकॉज प्लॅनिंग कमिशन नॉन कॉन्स्टिट्युशनल, नॉन स्टॅट्युटरी. आता ही एक्सेप्टन्स देणारी, रिव्ह्यू घेणारी, ऍडवाइस करणारी एवढी मोठी बॉडी, ऑल इंडिया बॉडी आहे, फेडरल बॉडी आहे. आणि ही फेडरल ऑल इंडिया बॉडी जी आहे ही सुद्धा नॉन कॉन्स्टिट्युशनल. मग नॉन कॉन्स्टिट्युशनल असल्यामुळे व्हॉट इज द अकाउंटेबिलिटी ऑफ ऑल दीज बॉडीज टुवर्ड्स द पीपल ऑफ इंडिया. लोकांच्या प्रती, नागरिकांप्रती त्यांची जबाबदारी कुठली? कारण संविधानिक जबाबदारीच नाही, त्याच्यामुळे मनमानी होऊ शकते. ते लोकांना जबाबदार राहू शकणार नाही, ते लोकांची जबाबदारी झटकून लावू शकतील, ही भीती होती आणि असं होऊ शकत होतं. आणि म्हणून सरकारी कमिशनने हा सुझाव दिला, सो दॅट द अकाउंटेबिलिटी ऍट द कॉन्स्टिट्युशनल लेवल और थ्रू द कॉन्स्टिट्युशनल वे हॅज टू बी फिक्स्ड इन. जेणेकरून अल्टिमेट सॉव्हरीन कोण आहेत? है ना, पीपल ऑफ इंडिया. त्यांना जबाबदार कोणीतरी असलं पाहिजे. बरोबर आहे, राईट? गेटिंग द पॉइंट? क्लिअर? थोडासा बोर, थोडासा छान, थोडासा ठीक आहे. पण तुम्ही एवढा व्हिडिओ पाहता यार, एकदमच सिरियस कॅन्डिडेट आहे, त्याच्यामुळे मी थोडासा डिटेलमध्ये बी घेतो, तुमच्याशी पकड यायला पाहिजे म्हणून. कारण की मला असं वाटतं बापू की जो असा बोर व्हिडिओ पाहते ना त्याचा रिझल्ट आलाच पाहिजे, तर मग आपण हे डेप द्या. म्हणून मी हे डेप तुम्हाला दिलो. मला वाटते समजलं असं, काहीच अडचण नाही आहे. तुम्ही सिरियस आहात, अभ्यासामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणून तुमच्या अभ्यासाले ऑल द बेस्ट.